2 मिनिट दिले आणि आपली ही मस्त उसळ तयार झाली. उसळच काय, अशा खूप भाज्या आपण फक्त 2 मिनिटात करू शकतो. कसं काय? तर महिन्याभराचं वाटण एकदाच करायचं. महिन्यातून फक्त 1 तास द्या, हे वाटण करून ठेवा आणि सकाळच्या घाईमध्ये फक्त 2 मिनिटात चुटकीसरशी भाज्या करा. या वाटणाची रेसिपी बघायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय महिनाभर टिकणारं वाटण, जे तुम्ही रोजच्या भाज्यांना वापरू शकता. मग ती सुकी भाजी असेल, रस्सा भाजी असेल, लपतप भाजी असेल. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा या वाटणासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया. वाटणासाठी आपल्याला लागतील 4 चमचे तीळ, 1 चमचा जिरं, 5 ते 6 लवंग, 2 इंच दालचिनी, 1 मोठा चमचा भरून धणे, 1 वाटी गच्च भरून सुक्या खोबऱ्याचा खीस, 3 ते 4 इंच आलं, 3 गड्डी लसूण पाकळ्या, अर्धी वाटी कोथिंबीर आणि 5 ते 6 उभे पातळ कापलेले कांदे. त्यासोबत लागेल 3 ते 4 चमचे बेडगी मिरची पावडर, 5 ते 6 चमचे कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं मीठ. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. तर आपल्याला पहिल्यांदा हे जिन्नस चांगले भाजायचे आहेत, म्हणजे ते जास्त दिवस टिकतात आणि वाटण खराब होत नाही. आता यामध्ये आपण घालूया पांढरे तीळ, सगळे कोरडे जिन्नस भाजू, जिरं, लवंग, दालचिनी अशी बारीक तोडून घालायची आणि धणे. आता गॅस कमी करू आणि हे मसाले असे छान खमंग भाजूया. एकदम असं फक्त गरम करून नाही घ्यायचं, छान असं हलकंसं भाजेपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचं. हे बघा, मसाले 2 ते 3 मिनटं मस्त मंद आचेवर भाजले, चांगले चटचट उडू लागले, हलकासा असा डाग यायला लागला की मसाले काढून घेऊया. आता यामध्ये घालूया सुक्या खोबऱ्याचा खीस. इथं मी खीस घेतलाय म्हणून हा मंद आचेवर न तेल घालता भाजणार आहे. चांगला तांबूस होईपर्यंत भाजायचा. तुम्ही जर काप घेताय, खोबऱ्याचे तुकडे घेताय तर थोड्याशा तेलावर तांबूस होईपर्यंत परतून घ्या. खोबरं भाजून झालंय, यालाही मसाल्यांसोबत काढू. कोरडे जिन्नस वेगळे काढायचे. आता कढईमध्ये घालूया थोडंसं तेल, 2 चमचे. यामध्ये घालायचा आहे कांदा. कांदा ना मी असा उभा पातळ चिरून घेतला. चिरण्यापेक्षा मी काय केलं, त्याचे 2 पाकळ्या केल्या, स्वच्छ धुतला आणि आपली बटाट्याची चिप्स करायची खिसणी असते त्याने पातळ स्लाईस करून घेतलं, म्हणजे तो एकसारखा किसला जातो आणि एकसारखा भाजला जातो. आता आपण गॅस मोठाच ठेवूया आणि कांदा असा चांगला तांबूस रंगावर भाजूया. आपण नेहमीच्या वाटणाला भाजतो त्यापेक्षा थोडा जास्त भाजायचा, म्हणजे वाटण जास्त दिवस टिकतं. गॅस मोठाच ठेवू, कांदा मस्त तांबूस भाजू. आणि हे घ्या, कांदा मस्त तांबूस रंगावर भाजलाय. जवळपास मी 8 ते 9 मिनिटं याला भाजत होते. गॅस बंद करूया. आता कांदा मात्र आपल्याला वेगळा ठेवायचा, सुक्या मसाल्यात मिसळायचा नाही आणि याला पूर्ण गार करूया. तर भाजलेले सगळे जिन्नस गार झाले. आता आपण याला बारीक करू. लक्षात घ्या, बारीक करताना जे कोरडे जिन्नस आहेत जसं की तीळ, धने, दालचिनी, लवंग, खोबरं, हे आपल्याला आधी बारीक करून घ्यायचं. पाणी म्हणजे ओल्या जिन्नसासोबत याला बारीक करायचं नाही. हे जर आधी बारीक करून घेतलं की ते चांगलं वाटलं जातं. तुम्ही सगळंच एकत्र वाटायला जाल तर मात्र हे थोडेसे जाडजाड राहतात आणि कचकच लागू शकतात. पहिल्यांदा सुके मसाले बारीक करूया. तर हे बघा, आपण कोरडे जिन्नस सगळे बारीक केले. आता यामध्ये बाकीचं सगळं साहित्य घालूया. आलं, लसूण, भरपूर अशी कोथिंबीर आणि भाजून घेतलेला कांदा. यामध्ये थोडं पाणी घालूया आणि याला गंधासारखं बारीक करून घेऊ. तर थोडंसं पाणी घातलं आणि याला एकदम बारीक करून घेतलंय. वाटण तयार झालं. आता यापासून आपण मसाला करूया जो महिनाभर टिकेल. तर आता यासाठी आपण जवळपास 7 ते 8 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलंय. महिनाभरासाठी करतो आहोत त्यामुळं जास्त तेल आहे एवढ्या वाटणासाठी. तेल हलकं तापलं की यामध्ये घालूया मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला, किंवा तुम्ही जो कोणता साठवणीचा मसाला करता, तुमच्या घरामधली जी काही पद्धत आहे तो मसाला घाला. गॅस कमी करूया आणि याला परतून घेऊया. मसाला असा थोडासा तेलामध्ये परतला की वाटणाला रंग चांगला येतो आणि भाजीलाही रंग चांगला येतो. अगदी 1 मिनिटभर याला तेलामध्ये परतून घेऊ. तेल खूप तापलेलं नको, हलकं तेल तापलेलं असताना मसाला घालायचा, म्हणजे तो जळत नाही. हे बघा, मसाला असा शिजायला लागला की मग यामध्ये आपल्याला घालायचं तयार केलेलं वाटण. सगळं वाटण घातलं. आता गॅस आपल्याला कमी किंवा मध्यम ठेवायचा
आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं. वाटणामध्ये आपण जे पाणी घातलंय किंवा त्या जिन्नसांचा स्वतःचा ओलावा आहे तो आपल्याला सगळा काढून टाकायचा आहे आणि याला जवळपास 9 ते 10 मिनिटं मंद आचेवर परतून घ्यायचं. हे आपण जितकं चांगलं परततो तितकं वाटण आपलं चवीलाही चांगलं लागतं आणि जास्त टिकतं. परतून घेऊया. आणि हां, वाटण तयार झाल्यानंतर त्यापासून भाजी कशी करायची ते पण दाखवणार आहे. जितकं जास्त परततो तितका आपला मसाला चवीला चांगला होतो आणि तो जास्त टिकतो. आता याला मी मिसळून घेतलं. यामध्ये घालायचे 1 चमचा मीठ. मीठ घातल्यामुळे सुद्धा वाटण लवकर परतलं जातं आणि जास्त टिकतं. आता गॅस कमीच ठेवूया आणि याला 9 ते 10 मिनिटं चांगलं परतून घेऊया, जोवर याला तेल सुटत नाही आणि याच्यातलं मॉइश्चर निघून जात नाही. आणि हे घ्या, जवळपास 8-9 मिनिटं मी हे मस्त भाजलेलं आहे. तुम्हाला कळत असेल, रंग असा मस्त डार्क झालेला आहे. लोखंडी कढई असेल ना तर पटकन भाजलं जातं, कारण लोखंड असं पटकन गरम होतं ना, त्यामुळं याला मस्त तेल सुटलेलं आहे. हे बघा, पाण्याचा अंश पूर्ण निघून गेला. गॅस बंद करूया. आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. आता हे वाटण स्टोअर कसं करायचं, तर हे वाटण करून झाल्यानंतर पूर्ण गार करा, संपूर्ण गार करा. साधारण एका मोठ्या ताटामध्ये तासभर पसरून ठेवा. पूर्ण गार होऊ द्या. मगच एखाद्या शक्य असेल तर काचेच्या डब्यामध्ये ठेवा. फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर महिनाभर छान टिकतं. आपण छान परतून घेतलेलं असतं, त्यामुळे जराही वास येत नाही, आंबूस वास येत नाही, असं काहीही होणार नाही. पटकन तुम्ही हे वाटण तयार असेल ना, ऑफिसला जाताय, सकाळी डबा करायचा आहे, एवढंसं वाटण घ्यायचं, भाजीमध्ये घालायचं आणि भाजी तयार सुद्धा होते. मी तुम्हाला दाखवेन भाजी कशी करायची. आणि जर शक्य नसेल तर प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवलं तरी चालतं, स्टीलच्या डब्यात ठेवलं तरी चालतं. पण शक्य असेल तर काचेमध्ये ठेवा, कारण काचेमध्ये कोणताही पदार्थ ठेवला तर त्याची कशासोबतच रिॲक्शन होत नाही आणि त्याचा वास, रंग, चव तशीच्या तशी टिकून राहते. तर आपलं वाटण कसं स्टोअर करायचं ते बघितलं. वाटण तयारही झालेलं आहे. आता हे वाटण वापरून भाजी कशी करायची ते बघूया. तर आता वाटणापासून भाजी करायची आहे. इथं माझ्याकडं मिक्स कडधान्य आहेत. मटकी, वाटाणा आहे, हिरवा वाटाणा आहे, थोडेसे हरभरे आहेत. हे मी साधारण असं 1.5 वाटी भरून घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलं. आणि आपल्याला या भाजीसाठी तेल लागेल. आपलं रोजचं फोडणीचं साहित्य: मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता. तुम्हाला आवडत असेल तर दाण्याचा कूट नाही घातला तरी चालतो. आणि मीठ अंदाजाने. आता आपण वाटणात ऑलरेडी तेल घातलंय. मी कुकरमध्ये ही भाजी करते बरं का, तुम्ही कढईत पण करू शकता. तेल वाटणामध्ये घातलंय त्यामुळे मी कुकरमध्ये अगदी थोडंसं चमचाभरच तेल घालतेय. तेल व्यवस्थित गरम करूया. तर तेल तापलं, यामध्ये घालायची मोहरी. मोहरी तडतडली, आता घालूया जिरं. जिरं ही छान फुललं, आपण घालूया हिंग, थोडासा कढीपत्ता. याला परतूया. आता आपण 2 माणसांची भाजी करतोय, तर साधारण 2 चमचे भरून आपण वाटण घालूया. 2 ते 3 माणसांची भाजी. 2 मोठे चमचे वाटण घालायचं. याला परतून घ्यायचं. आता काही फार परतण्याची गरज नाहीये, फक्त आपण फ्रीजमधनं काढलेलं असतं म्हणून याला चांगलं परतून घ्यावं लागणार. यामध्ये घालूया कडधान्य. चवीपुरतं मीठ. लक्षात घ्या, वाटणात मीठ असतं, त्या अंदाजाने मीठ घाला. तुम्हाला जर भीती वाटतेय मीठचं गडबड होईल का काय, तर वाटणामध्ये मीठ नाही घातलं तरी चालेल. याला आता चांगलं परतून घेऊया. भाजी परतली, यामध्ये घालायचंय पाणी. तुम्हाला जसं घट्ट पातळ हवं त्याप्रमाणे पाणी घाला. सुकी भाजी करायची असेल तर काही नाही, हे वाटण असंच परतून घ्या, ताटावर पाणी ठेवा आणि मग याला मंद आचेवर सुक्या भाजी कशी शिजवतो तसं शिजवून घ्या. आता यामध्ये घालूया कोथिंबीर. भाजलेला दाण्याचा कूट, जो पूर्णपणे ऐच्छिक आहे, नाही घातला तरी चालेल. दाण्याचा कूट घालायचा नसेल तर चमचाभर धणेपूड घालायची, भाजी चांगली मिळून येते. याला मिक्स करून घेऊया. कुकरचं झाकण लावू आणि याची 1 शिट्टी करू. कडधान्याला 1 शिट्टी पुरते, किंवा तुमची जी कोणती भाजी आहे त्या हिशोबाने शिट्टी करायची. आता सगळ्यात शेवटी हे बघूयात की या वाटणापासून कोणकोणत्या भाज्या करता येतात. तर या वाटणापासून तुम्ही व्हेज, नॉनव्हेज दोन्हीही भाज्या बनवू शकता. जे आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं झणझणीत नॉनव्हेज असतं, चिकन किंवा अंडा करी किंवा मटणाचा रस्सा असेल, या भाज्यांसाठी तुम्ही हे वाटण वापरू शकता. आणि व्हेज भाज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्रीयन झणझणीत भाज्या असतात ना, सुक्या असतील, रस्से असतील किंवा ग्रेव्हीच्या असतील, त्या भाज्यांसाठी तुम्ही हे वाटण वापरू शकता. जसं की वांग्याची भाजी आहे, बटाट्याची भाजी आहे, वांगा बटाटा मिक्स करायचा आहे, किंवा तुम्हाला फ्लॉवरची भाजी करायची आहे, मटारची भाजी करायची आहे, जी कोणती भाजी तुम्हाला करायची अशी तिखट पाहिजे तर हे वाटण तुम्हाला वापरता येईल. सुकं करायचं तर सुकं करा, रस्सा करायचं तर रस्सा करा, कढईत करायचं तर कढईत करा किंवा कुकरमध्ये 1 शिट्टी करून करा. पण तुमचा सकाळचा स्वयंपाकातला वेळ वाचवायचा असेल
तर हे वाटण नक्की करा. फक्त या वाटणामध्ये कोणत्या भाज्या करायच्या नाहीत. तर या वाटणामध्ये शक्यतो पनीर करायचं नाही किंवा ज्या भाज्या हॉटेलमध्ये मिळतात अशा ऑरेंज ग्रेव्ही म्हणजे आपण जी हॉटेलमधली ग्रेव्ही खातो ती थोडीशी बघा फिकी असते, तशा ग्रेव्हीच्या भाज्यांसाठी हे वाटण वापरायचं नाही. कुकरची एकच शिट्टी केली, उघडून बघूया. आणि हे घ्या, आपली भाजी छान शिजलेली आहे आणि छान दाटसर अशी आपली उसळ तयार झाली है ना. म्हणजे हे जर आपण रस्सा केला तर तुम्ही बघू शकता ही ग्रेव्हीसुद्धा मस्त दाटसर झालेली आहे. डब्याला देण्यासाठी किती छान आहे बघा. हे आपण जी काही भाजी आहे ती तयार असतेच आपली. बटाटा करताय बटाटा चिरा, वांग करताय वांग चिरा, दोडका करताय दोडका चिरा. थोड्याशा तेलावर मसाला अगदी मिनिटभर परतला, ती भाजी घातली. कुकर करायचं तर कुकरची एक शिट्टी करा, तोपर्यंत कणिक तिंबून चपात्या करा. किती पटकन होतं की नाही हे सगळं. हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे. यावर घालूया चिरलेली कोथिंबीर आणि आपली ही झटकीपट होणारी उसळ तयार झाली. तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त कांदा खोबऱ्याचं महिनाभर टिकणारं वाटण केलं. खरं तर हे महिन्यापेक्षाही जास्त टिकतं, पण मी सजेस्ट करेन 15 ते 20 दिवस किंवा जास्तीत जास्त महिनाभराचंच करून ठेवा. खूप जास्त करू नका, कारण आठवड्यातनं 1-2 तास देऊनच तर करायचं. 2 तास पण नाही, 1च तास द्यावा लागतो आणि आपलं महिन्याचं वाटण तयार होतं. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी नक्की करा. काही वेगळी वाटणं बघायची असतील, वेगळ्या ग्रेव्हीज बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.